नमस्ते, आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। ताई, तुम्हाला तुमचं नाव सांगता का? कुठून येते तुम्ही? तुमची माहिती द्या। त्रास कसा होता? किती दिवसात बरा झाला आहे? आता किती त्रास आहे? हे सगळं मला शॉर्टमध्ये सांगता का प्लीज? माझं नाव सारिका बाळू दिवटे, वडगाववर नाही का? मोठे हां, वडगाव शिंदोडीवर। बरं बरं। किती लांब आहे इथून? 35-40 किलोमीटर, श्रीगोंदा तालुका ना? बरं, नगर जिल्हा। बरं, बोला, त्रास काय काय होता तुम्हाला? पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा त्रास किती होता? बराच त्रास होता, म्हणजे मला काहीच करता येत नव्हता, हाताने उचलत पण नव्हता हात उचलत नव्हता। हात किती वर जात होता किंवा किती हालचाल येत होती किंवा काय काय काम करता येत होतं? काम काहीच करता येत नव्हतं हाताने, येडवागच काही पण करायचं, म्हणजे असं हाताने काहीच काम करता येत नव्हतं घरातलं। बरं, मग ते हाताचं काम न करता येण्यामुळे काय घरात काय वातावरण कसं होतं किंवा वातावरण बिघडत होतं का? किंवा थोडंसं काम येत नसल्यामुळे थोडंसं काही काम करताना वगैरे अडचणी काय काय येत होतं तुम्हाला? हाताने काम काही करताना म्हणजे चिडचिड व्हायची, म्हणजे काही सुचत नव्हतं, म्हणजे असं काही करावं काय असं। एकाच हाताला त्रास होता का? दोन्ही? एका हाताला होता। डोकं वगैरे दुखत होतं का? मानच दुखायची फक्त? डोकं पण दुखायचं, मान पण दुखायचं। एक बाजूचं डोकं दुखायचं का दोन्ही बाजूंचं? एक बाजूचं। म्हणजे उजव्या की डाव्या? उजव्या बाजूचं डोकं, मान, हात, पाठ एवढं सगळं दुखत होतं। हा त्रास किती दिवसांपासून होता? हाताला 4-5 महिने झाले असं। 4-5 महिन्यांपासून त्रास होता। दर्शको, मी डॉक्टर विपुल आयरे, VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक शिरूर इथून आपण बोलत आहोत। तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आपण व्हिडिओकडे आणि सविस्तर चर्चा करूया। बरं, हा फिजिओथेरपी उपचार जर तुम्हाला भेटला नसता तर म्हणजे तुम्हाला काय वाटते? आम्हाला म्हणजे आता नसता भेटला तर मग परत दवाखान्याकडे जावं लागलं असतं। परत दवाखान्याकडे आपल्याकडे काय काय उपचार, म्हणजे गोळ्या, औषध, तेल, मालिश करायला किंवा काय काय नेमकी झेंडू बाम वगैरे काय देतो आपण? का मशीन आणि व्यायामानेच पेशंट बरे होतात? मशीन आणि व्यायाम। मशीन आणि व्यायामाने तुम्ही एकटेच येता की बाकीचे पण पेशंट पाहिलेत तुम्ही? कोणत्या त्रासाचे पाहिलेत तुम्ही? पेशंट आहेत का बरेचसे? कोणत्या त्रासाचे पाहिलेत? मणक्याचे, परत पायाचे, गुडघ्याचे, पायाचे, मणक्याचे, कमरेचे, हाताचे। ते हाताचा पाहिला का? त्या आईंचा हात सुजलेला होता तो पाहिला? कुठून कुठून पेशंट येतात? काही कल्पना तुम्ही पाहिजे का तुमच्या वेळेस? लांबून लांबून पेशंट येतात, सगळे बरे होतात। बरं, या त्रासाचं काय पहिल्या 5 दिवसाचं तुम्हाला कळतं की बरे होणार आहे की नाही? त्रास कमी जास्त होत राहतो आणि पेशंट बरा होऊन जातो। आता तुमच्या किती टक्के आराम आहे? आता मला 90% आराम आहे। 10% मध्ये काय काय? 10% मध्ये थोडंच राहिले। हात किती वर जायचा आधी? हात किती आधी असं इतकाच वर येत होता। दुखत येत होता का? न दुखता येत होता तेवढा? दुखत होता। हा, आता काम काय काय करता तुम्ही जे आधी करत नव्हते असं काय आहे का? सगळं काम करते। सगळे काम करतात, कपडे, भांडे आधी जमत होते असे घरातली कामं वगैरे? आता व्यवस्थित आहे। तर मग घरात वातावरण म्हणजे आता सगळे हातामुळे सगळे खुश आहेत का? सर वगैरे घरातले सगळे है ना? ठीक, म्हणजे तुम्ही इथेपर्यंत आलात त्याचा फायदा झाला का? बरं, पेशंटनी बाकीच्या रुग्णांनी इथे यायला पाहिजे का? काय यायला पाहिजे, तुमचं मत काय? यायला पाहिजे, म्हणजे कसं गोळ्यांनी त्यांनी म्हणजे हे होत नाही, तसं फरक पडतोच ना इथे हातासाठी माझ्याकडे येण्याआधी तुम्ही किती डॉक्टरांना गेले होते? डॉक्टरांचं नाव नाही, तुम्ही किती डॉक्टरांकडे दाखवलं? 2 डॉक्टरांकडे। बरं, तिथे किती दिवसात किती फरक पडला आणि इथे किती दिवसात किती फरक पडला? गोळ्या आहे तोपर्यंत फरक पडतो, नंतर गोळ्या संपल्या की परत ते दुखायला लागायचं। बरं, म्हणजे तुम्ही बाकीचे कुणी पेशंट तुमच्या वेळेस बरं झालेलं पाहिले का? तुम्हाला कसं काय कळलं होतं? डॉक्टरांकडून कळलं होतं है ना? बरं, आता शेवटचा प्रश्न आहे, ज्यांना नसांचा त्रास आहे, मानेचा, मणकेचा, पॅरालिसिसचा, गुडघ्याचा, टाचेचा, खुब्याचा, त्यांनी कोणत्याही फिजिओथेरपिस्टकडे जायला पाहिजे? नसांचा त्रास नसांच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे का? कसं काय, तुमचं काय मत आहे? नसांच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे। ठीक आहे, तुम्ही आलात, आमचा विश्वास ठेवलात आणि बरे झालात। जो हसरा चेहरा होता तो आधी होता का? पहिल्या दिवशी कसा चेहरा होता? नाही? टेन्शनमध्ये? तुम्हीच एकटे टेन्शनमध्ये होते की घरातले सगळे टेन्शनमध्ये होते? घरातले पण होते ना, आमचे मिस्टरी, म्हणजे असं फरक पडत नाही, इकडे जा तिकडे जा, काय करू कळत नाही, काय सांगत तिकडे जायचं तेच करायचं। बरं, तुम्ही आता जे तुम्हाला विचारतात, ज्यांना हाताचा त्रास माहीत होता ते तुम्हाला विचारतात की कुठं उपचार घेतला, काय घेतला, गोळ्या घेतला का? तुम्हाला काय म्हणजे काय सांगता तुम्ही? चालतं, धन्यवाद, तुम्ही आलात, आमचा विश्वास ठेवला। असेच बाकीच्या कोणाचा त्रास असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।